हजारो लाखो विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार आहे, कारण की पोस्ट ऑफिसची 4थी मेरिट लिस्ट आजच लागण्याची दाट शक्यता. काय अपडेट आहे आणि किती तथ्य आहे लक्षात घ्या. पोस्ट ऑफिसची 3री मेरिट लिस्ट मित्रांनो साधारणपणे 1 महिना होऊन गेला त्याला लागलेली, आणि 2 ते 3 तारखेला आय थिंक लागलेली होती 3री मेरिट लिस्ट. आता 4थ्या मेरिट लिस्टला मागे आपण सांगितलं होतं एक जूनच्या पहिल्या आठवड्यात, जून फर्स्ट वीक किंवा एक 16 जून पर्यंत 4th मेरिट लिस्ट जी काही पोस्ट ऑफिसची आहे ती पब्लिश होण्याची दाट शक्यता आहे. परंतु मिळालेल्या अपडेट नुसार आज संध्याकाळी किंवा उद्यापर्यंत जास्ती करून आज शक्यता आहे. त्याच्यामुळे लिस्ट लागली की लगेच तुमचं नाव चेक करायचंय. आता लिस्ट कशी चेक करायची ते एका मिनिटामध्ये सांगून देतो, व्हिडिओ फक्त पूर्ण पहा. लक्षात घ्या, 4थी मेरिट लिस्ट चेक करण्यासाठी पोस्ट ऑफिस जीडीएस online.gds.online.go.in या ऑफिशियल वेबसाईट वरती जायचं आहे. सर्वप्रथम तिथे गेल्याच्या नंतर काय करायचं आहे मित्रांनो, तुम्ही महाराष्ट्र सर्कल मधून जर फॉर्म भरला असेल त्या ठिकाणी शॉर्टलिस्ट कॅन्डिडेट येईल. शॉर्टलिस्ट कॅन्डिडेट असं खाली आयकॉन येईल. त्या आयकॉन वरती गेल्याच्या नंतर तुमचा स्टेट सिलेक्ट करायचं, थोडक्यामध्ये सर्कल चॉईस करायचं. काही विद्यार्थ्यांनी गोवा डिव्हिजनला सुद्धा भरले, लक्षात घ्या सर्वांसाठी सेमच आहे. आता सर्कल वाईज मेरिट लिस्ट लागत असते. काही राज्याची ऑलरेडी पब्लिश सुद्धा झालेली आहे. तुम्ही जर चेक करा, म्हणजे काही विद्यार्थ्यांनी जर इतर राज्यामध्ये भरले असेल तर त्यांची पब्लिश झालेली आहे 4थी मेरिट लिस्ट. ठीक आहे, आता आपला महाराष्ट्राची म्हणजे MH महाराष्ट्र सर्कलची बारी आहे. त्याच्यामुळे आज कधीही लागू शकते. जशीच लागेल सर्वप्रथम तुमच्यापर्यंत अपडेट देईल मित्रांनो. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे काय करायचंय, तुमचं सर्च आयकॉन वरती तिथे गेल्याच्या नंतर 4th मेरिट लिस्ट मध्ये जायचं आहे. तिथे सर्च आयकॉन वर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर जो असेल तो टाकायचा आहे. नाव टाकून चेक करू नका, कारण की खूप जणांचे बऱ्यापैकी सेम आणि कॉमन नाव असतात. ठीक आहे, त्याच्यामुळे त्याचं सिलेक्शन झालेलं असेल आणि तुम्ही इकडे दुसरी तयारी करत बसता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची, म्हणजे आशा जी आहे तुमचा होप तो पूर्णपणे चकनाचूर होऊ शकतो. म्हणून रजिस्ट्रेशन नंबरने जर तुम्ही या ठिकाणी टाकला तुमचा नंबर तर तुमचं एक्झॅक्टली तुमचाच नंबर येईल. त्याच्यामध्ये जर नाव असेल तर तुमचं नाव तिथे फाइंड आउट होईल जर तुम्ही सिलेक्ट झाला असाल तर. ठीक आहे, अशा प्रकारे 4थी मेरिट लिस्ट चेक करायची आहे. त्याच्यानंतर पुढे डॉक्युमेंटची सुद्धा जोरदार तयारी करायची, कारण या ठिकाणी आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जास्त वेळ मिळणार नाही. याच्या अगोदर सुद्धा मी तुम्हाला वारंवार सांगितलेलं. ठीक आहे, कारण की त्यांना काय करायचं आहे, 4थ्या 5व्या मेरिट लिस्ट पर्यंत सगळा त्यांचा जो जीडीएसचा व्हॅकंट पोझिशन असणार आहे त्या पूर्ण भरण्याचं त्यांचं थोडक्यामध्ये टार्गेट आहे. म्हणून आता इथून पुढच्या मेरिट लिस्टला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जास्त वेळ मिळण्याची शक्यता कमी आहे. म्हणून तयारी तुमची झालीच असेल अशी आशा करतो. आणि डॉक्युमेंट मध्ये काय प्रॉब्लेम असेल तर लगेच आजच्या व्हिडिओलाच कमेंट करून सांगायचे, जेणेकरून तुमचा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रोसेस होईपर्यंत सगळे प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करता येतील. ठीक आहे, सिलेक्शन चान्स या ठिकाणी तुम्हाला जर कसा कन्सिडर करायचा किंवा कोणाचा असू शकतो, वारंवार आपण सांगत आलो. बॉर्डर लाईन वरती ज्यांचे पर्सेंटेज 3ऱ्या मेरिट लिस्टला फेल झालेले आहेत, फेल म्हणजे थोडक्यावरून वाचले आहेत मेरिट लिस्ट मध्ये नाव येण्यापासून. ठीक आहे, त्या विद्यार्थ्यांना इथं 100% चान्स असणार आहे मित्रांनो. ठीक आहे, कारण की 4थी मेरिट लिस्ट पासून कट ऑफ अगदीच जास्त ड्रॉप होणार आहे, लक्षात घ्या. कारण व्हॅकन्सी भरल्या जात नाहीत, भरल्या तरी विद्यार्थी टिकत नाहीत, टिकले तर विद्यार्थी 2 महिन्यामध्ये परत तो जीडीएस सोडून देतात. आता जर तुम्ही एक्झाम्पल पाहिजे झालं, ज्यांचं पहिल्या मेरिट लिस्टला ऑफिशियली सिलेक्शन झाले, जॉईनिंग लेटर आलंय, ते विद्यार्थी जॉईन झालं तर त्यांनी आतापर्यंत 3रा-4था महिना असेल तर त्यांनी बऱ्याच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी जे जॉईनिंग झालं होतं ते कॅन्सल केले, म्हणजे डायरेक्ट रिझाईन केला आहे जॉब जीडीएस. ठीक, आता याचं कारण काय असू शकतं, मल्टिपल रिझन असू शकतात. त्यांना दुसरा भेटला असेल, दुसरं प्रिपरेशन करायचं असेल, वर्कलोड असेल किंवा लोकेशन वेगळं असेल, किंवा त्यांचा ड्रीम जॉब हा कदाचित नसेल, जस्ट एक्झाम्पल किंवा एक प्रॅक्टिस म्हणून ते या ठिकाणी जॉईन होण्यासाठी आले असतील. मल्टिपल रिझन असू शकतात, त्याचा तो प्रश्न. ठीक आहे, त्याच्यामुळे वारंवार जे पहिल्या मेरिट लिस्टला ज्या व्हॅकंट पोझिशन झाल्या त्याच 4थ्या मेरिट लिस्ट मध्ये परत ऍड होतील आणि नवीन विद्यार्थ्यांना या ठिकाणी चान्स मिळेल. मग जीडीएस अशा वेळेस काय करतात, त्या ठिकाणी कट ऑफ ड्रॉप करण्याचं या ठिकाणी पाहत असतं.
कट ऑफ ड्रॉप झाल्यास काय होतं, ज्यांना कमी पर्सेंटेज आहेत ठीक आहे त्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी लक उजळायला सुरू होतं. ठीक आहे, लक फॅक्टर आपण जो म्हणतो ना, कमी पर्सेंटेज वाल्यांना सुद्धा यापुढे चान्स मिळण्याची दाट शक्यता आहे. मग पर्सेंटेज म्हणजे नेमकं कमी किती, 40, 50, 60? अजिबात नाही. 40, 50, 60 ज्या विद्यार्थ्यांना आहे तर मित्रांनो त्यांचं जवळपास या ठिकाणी सिलेक्शन होणं अशक्यच आहे. ठीक आहे, आता तुम्ही सोशल मीडियावर किंवा गुगलवर किंवा व्हॉट एव्हर जे तुमचे प्लॅटफॉर्म असतील सर्च बारचे, त्याच्यामध्ये तुम्ही चेक केलं तर काही प्लॅटफॉर्म तुम्हाला असं सांगतील की हो तुमचं होऊ शकतो. तर खूपच मोठं लक फॅक्टर असेल किंवा रेअर केसमध्ये, म्हणजे ना भूतो ना भविष्यते, आपण एक म्हण आहे मराठीमध्ये. ठीक आहे, ना याच्या अगोदर ना भविष्यात. ठीक आहे, तसं जर एखादी केस झाली तर या सिलेक्शन वरती तुमचं चान्स होऊ शकतं, पण त्यासाठी लक फॅक्टरच मॅटर करेल, तुमचे पर्सेंटेज नाही. हे जे प्रॅक्टिकल आहे ते प्रॅक्टिकल आहे. ठीक आहे, म्हणून 40, 50, 60 वाल्यांचं या ठिकाणी जवळपास अशक्यच आहे फायनल मेरिट लिस्ट पर्यंत, लक्षात घ्या. ठीक आहे, त्याच्यामुळे पुढे काय करायचं, आता तयारी कशी करायची, डीव्हीची सगळी तयारी करायची आहे, सगळी फाईल रेडी ठेवायची आहे आणि वेळेत पोहोचायचं आहे दिलेल्या डेट वरती. ह्याच गोष्टी करायची, तयारी बस एवढीच, फिनिश. फक्त मल्टिपल तयारी जर करायची असेल तुम्हाला, म्हणजे डीव्ही मध्ये काही करेक्शन असेल ते करून घ्यावं लागेल. पुढे काय करायचं, पुढे म्हणजे कधी 4थी लिस्ट लागली ना अजून तुमचं नावच नाही आलं, एक तर तुम्ही जीडीएसचा पूर्णपणे नाद सोडून द्या किंवा दुसऱ्या एक्झामचे प्रिपरेशन करत राहा. आता उद्या मी पूर्ण तुम्हाला 2026चं जे कॅलेंडर आहे भरतीचं, म्हणजे पुढे आणखी किती भरती येणार आहेत, कारण की काय फक्त जीडीएस म्हणजे तुमचं सिलेक्शन गव्हर्नमेंट असं काही नाहीये मित्रांनो. ठीक आहे, तुम्हाला मल्टिपल्स व्हॅकन्सी या ठिकाणी पुन्हा येणार आहेत 2026 मध्ये अजून सुद्धा. त्याच्यामध्ये रेल्वे असेल, परत जीडीएसची दुसरी भरती असेल, ह्या वेगवेगळ्या भरती असणार आहेत. ते तुमच्यापर्यंत सगळं उद्याच्या व्हिडिओमध्ये अपडेट देईल डिटेल्स मध्ये, त्यामुळे कोणी नाराज व्हायचं नाही, काळजी घ्यायची. आणि आलं अपडेट तर तुम्ही चेक करायचं आहे. सर्वप्रथम तर मी तुम्हाला कळवेलच, जर कोणी मिस झालं तर त्यांनी अपडेट चेक करत राहायचं आहे. ठीक आहे, म्हणून काळजी घ्या, नाव तयारीनिशी राहा, डॉक्युमेंट रेडी ठेवा आणि जॉईनिंग साठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. काही डाऊट प्रश्न असतील तर नक्की कमेंट करा. इथेच थांबतो, भेटूया नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत जय हिंद आणि राम राम.